जय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2022च्या अनुषंगाने जे शिक्षक सध्या बघा या ठिकाणी रुजू झालेले आहे, कारण आता फेज 1 आणि फेज 2 मध्ये जे बरेचसे जे काही शिक्षक आहेत तर ते सध्या बघा रुजू झाले। जास्त या ठिकाणी फेज 2 चे जे काही नवीन नियुक्त शिक्षक आहेत तर ते रुजू होऊन बरेचसे दिवस झालेले आहेत। तर आताच्या घडीला त्यांचं जे काही प्रशिक्षण आहे तर ते प्रशिक्षण सध्या बघा होणार आहे। त्या अनुषंगाने या ठिकाणी पत्र देखील इश्यू करण्यात आले आहे। हे पत्र जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नाशिकच्या वतीने 4/9/2025 ला सध्या इश्यू करण्यात आले। जे काही नवनियुक्त शिक्षक आहेत तर त्या शिक्षकांचं प्रशिक्षण सध्या बघा इथं होणार आहे आणि त्या अनुषंगाने माननीय शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद नाशिक यांना या ठिकाणी पत्र इश्यू करण्यात आले। ह्याच्यामध्ये विषय जो आहे तर तो विषय म्हणजे नवनियुक्त शिक्षकांना सेवा प्रवेशोत्तर प्रशिक्षण आयोजनासाठी शिक्षक संख्या कळवण्याबाबत। तर जे काही शिक्षक आहे तर त्यांचं सेवा प्रवेशोत्तर प्रशिक्षण असतं तर ते सध्या बघा या ठिकाणी होणार आहे। त्या अनुषंगाने जे नियोजन आहे तर ते नियोजन इथं सुरू झालंय। आता याच्यामध्ये संदर्भ देखील घेण्यात आलाय। माननीय संचालक राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद पुणे यांचं जे पत्र होतं दिनांक 3/9/2025 तर तो संदर्भ इथं घेण्यात आलाय। आता याच्यामध्ये काय म्हटलंय की उपयुक्त संदर्भ विषयान्वये आपणास कळवण्यात येते की प्रस्तुत जिल्ह्यातील नवनियुक्त शिक्षकांचे प्रशिक्षण दिवाळीच्या सुट्टीत आयोजित करण्यात येणार आहे। त्या अनुषंगाने आपल्या या ठिकाणी अधीनस्थ नवनियुक्त शिक्षकांची संख्या खालील दिलेल्या नमुन्यात दिनांक 8/9/2025 दुपारी 1 वाजेपर्यंत कार्यालयात सध्या बघा या ठिकाणी जी काही माहिती आहे तर ती माहिती मागवण्यात आली आहे। आता ह्याच्यामध्ये जे प्रशिक्षण सध्या बघा होणार आहे तर ते कोणत्या शिक्षकांचं होणार तर सन 2020-21 त्यानंतर 21-22 22-23 23-24 24-25 आणि 25-26 या कालावधीमध्ये पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक नियुक्त झालेल्या जे काही शिक्षक वरील लिंकमध्ये माहिती या ठिकाणी भरायची आहे। म्हणजे एवढे जे काही सध्या शैक्षणिक वर्षामध्ये नियुक्त झालेले शिक्षक असेल तर त्यांची इथं आकडेवारी आहे तर ती आकडेवारी सध्या बघा मागवण्यात आली आहे। आता याच्यामध्ये नवनियुक्त शिक्षकांची जी काही संख्या आहे तर ती संख्या इथं गृहीत होणार। त्याच्यामध्ये नवनियुक्त या ठिकाणी जे काही शिक्षक आहे म्हणजे पवित्र पोर्टल मार्फत नवनियुक्त झालेले जे काही शिक्षक आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी विथ इंटरव्ह्यूमध्ये नियुक्त झालेले शिक्षक म्हणजे जे जिल्हा परिषद असेल मनपा नपा असेल त्यानंतर विथ इंटरव्ह्यूमध्ये जे काही संस्थेमध्ये नियुक्त झालेले शिक्षक आहे असे संपूर्ण शिक्षक याच्यामध्ये इन्क्लूड असणार आहे। आता ह्याची जी माहिती आहे तर ती माहिती संबंधित जे काही जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने या ठिकाणी मागवण्यात आली आहे। आता ह्याचं जे काही नियोजन आहे तर ते नियोजन सध्या बघा लवकरच होईल आणि दिवाळीच्या सुट्टीमध्ये जो काही शिक्षक सेवा प्रवेशोत्तर प्रशिक्षण कार्यक्रम असतो तो प्रत्येक शिक्षकाला सध्या बघा करायचा असतो। तर ते कार्यक्रम जो असेल प्रशिक्षणाचा तर तो या ठिकाणी बघा होणार आहे। आता नवनियुक्त शिक्षकांनी त्या अनुषंगाने बघा तयारीत राहायचं आहे आणि जे सध्या या ठिकाणी पुढील जी काही अपडेट येईल तर ती अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी आपण पोहोचवू। त्या अनुषंगाने या ठिकाणी बघा आपलं जे काही यूट्यूब चॅनल आहे त्याला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या। तसंच टेलिग्राम चॅनल आहे ते देखील तुम्ही जॉईन करू शकता जेणेकरून तुम्हाला आगामी ज्या काही अपडेट असेल त्या वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल। तर सध्या तरी हे जिल्हा परिषद नाशिकच्या अनुषंगाने होतं असं प्रत्येक जिल्हा परिषदच्या या ठिकाणी जे काही डाएट आहे त्याच्यामार्फत प्रशिक्षणाचं जे काही सध्या बघा या ठिकाणी पत्र आहे तर ते पत्र इश्यू होणार आहे। तर त्या अनुषंगाने तयारीत राहा। आता हे एक महत्त्वाचं जिल्हा परिषद नाशिकला हे आलेलं महत्त्वाचं एक पत्र आहे। तर ह्या संदर्भात काही तुम्हाला कमेंट असेल तर कमेंट देखील करू शकतात, त्याच्यावर योग्य तो आपण रिप्लाय तुम्हाला देऊ। तर सध्या ही एक महत्त्वाची लेटेस्ट अपडेट होती। अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, बाजूला बेल आयकॉन देखील प्रेस करा। तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये। तोपर्यंत जय हिंद।